भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे उमेदवार राहुलदादा आहेर यांच्या आज प्रचारानिमित्त जे आज सुरुवात झालेली आहे, तर त्या निमित्ताने मी पण गेल्या अनेक दिवसापासून भारतीय जनता पार्टीकडे उमेदवारी मागत होतो आणि त्या निमित्ताने तालुक्यातील दोन्ही तालुक्यामध्ये आम्ही दौरा केला आणि माझी ही इच्छा होती का भारतीय जनता पार्टी कडून मलाही उमेदवारी मिळेल आणि आमच्याबरोबर असलेले जे दोन्ही इच्छुक उमेदवार होते यांनाही उमेदवारी मिळेल। पण आमचं भारतीय जनता पार्टीचं एक तत्व आहे का पहिले आपला देश, नंतर पार्टी आणि नंतर तुम्ही, आणि विकासाच्या दृष्टिकोनातून ज्या विकासाला गती दिली पाहिजे त्या विकासाला त्यांनी जो सर्वे केला त्याच्यामध्ये राहुलदादा आहेर यांचं नाव पुढे आलं आणि त्यामध्ये आम्ही प्रामाणिकपणे ज्या पद्धतीने आजपर्यंत काम केलेलं आहे त्याच्यामध्ये आम्हाला असं वाटलं का आम्हालाही यावेळेस संधी मिळेल। पण पार्टीने राहुलदादांना उमेदवारी दिली। मी आज चांदवड भारतीय जनता पार्टी आणि मी सरचिटणीस म्हणून माझी जबाबदारी आहे, त्या निमित्ताने मी सगळ्यांना विनंती करेल का आपणही राहुलदादांबरोबर आपण पूर्ण ताकदीने उभे राहू। आणि आज मला असं वाटलं होतं का बा आपण हे काम करत असताना प्रामाणिकपणे आपण पार्टीचं काम करतो, कुठेतरी मनामध्ये खंत राहते का आपल्याला ही उमेदवारी मिळाली, ती नाराजगी कार्यकर्त्यांमध्ये आणि आपल्यामध्ये राहते। पण जेव्हा आमचे नेते माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं का रे बाबा आपल्याला देश महत्वाचा आहे, पार्टी महत्वाची आहे, तर आपण कुठेतरी त्याचा विचार केला पाहिजे। कुठे ना कुठे आपण ह्या गोष्टीचा विचार करून पुढे जातो आणि मला ती गोष्ट त्यांनी जेव्हा सांगितली त्याचप्रमाणे वरिष्ठ माझे नेते गिरीश भाऊ महाजन यांनी पण मला सांगितलं का बाबा आपल्याला हे काम करत असताना प्रामुख्याने विकास कसा होईल त्या दृष्टिकोनातून आपण काम केलं पाहिजे। मला त्या गोष्टींची जी त्यांनी माहिती दिली त्याप्रमाणे मी आज हा विचार केला का आपण आपले जे कार्यकर्ते आणि आपला थोडासा मन दुखवलं असेल पण ते पार्टीपेक्षा जास्त नाही, देशापेक्षा जास्त नाही, म्हणून आपण उद्यापासूनच नाही तर आजपासूनच कामाला लागलो पाहिजे। आणि त्या दृष्टिकोनातून राहुलदादा पण आलेत आणि त्यांना मी सांगितलं का मी आजपासूनच आपल्या बरोबर आहे। आणि दुसरी महत्वाची गोष्ट, आपल्याला काम करत असताना मोठे संकट येणार आहेत, मोठ्या ज्या गोष्टी ज्या चांदवड देवळाच्या ज्या झाल्या आहेत त्या प्रामुख्याने आपल्याला परत एकदा विकासाच्या गतीने पुढे न्यायच्या आहेत। मी या निमित्ताने सगळ्यांना विनंती करेल का आपणही माननीय राहुलदादा आहेर यांना प्रचंड मतांनी निवडून द्या आणि आपल्याला विकासाची धोरण पुढे न्यायची आहे। चांदवड तालुक्याचा पाण्याचा प्रश्न असो, देवळा तालुक्याचा पाण्याचा प्रश्न असो, हा आपल्याला प्रामुख्याने सोडून घ्यायचा आहे आणि ते म्हणजे आपलं सरकार आल्यानंतरच या सगळ्या गोष्टी होऊ शकतात, त्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत। जशी रस्त्यांचा विकास झाला, जसा बाकी चांदवड शहराचा ज्या पद्धतीने विकास झाला, तर सरकार जेव्हा असतं पाठीशी सरकार राहतं तेव्हाच हा विकास होऊ शकतो। त्या पद्धतीने आपल्याला राहिलेली जी सर्व कामं आहेत ती राहुलदादांच्या पाठीमागे लागून, सरकारच्या पाठीमागे लागून आपल्याला पूर्ण करून घ्यायची आहे। मी पुन्हाच एकदा ह्या निमित्ताने सगळ्यांना विनंती करेल का आपण माननीय राहुलदादा आहेर यांच्या पाठीमागे प्रामुख्याने पुढे राहून ताकदीने राहा आणि आपल्या उमेदवाराला प्रचंड मतांनी निवडून द्या, हीच विनंती करतो आणि थांबतो। धन्यवाद। 2024 ची विधानसभेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये या विधानसभेची उमेदवारी मागत असताना अनेक इच्छुकांनी भारतीय जनता पक्षाकडे उमेदवारी मागितली। आमचे बंधुतुल्य भूषण भैया कासलीवाल हे पण त्या इच्छुकांमध्ये होते। त्यांनी अनेक वेळा
दोन्ही तालुक्यांचा दौरा केला, आपला संपर्क करून आपल्या कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आपल्या पक्षाकडे त्यांनी उमेदवारी मागितलेली होती. पण पक्षाचा आदेश, पक्ष नेतृत्वाचं मार्गदर्शन हे कायमच आपल्या भारतीय जनता पक्ष हा शिस्तीचा पक्ष आहे. आपला कार्यकर्ता हा पक्षाच्या बाहेर आणि पक्षाच्या पुढे कधी जात नाही आणि त्याचंच एक उत्तम उदाहरण आज भूषण भैया कासलीवालांनी ज्यावेळेस पक्षाने आदेश केला, आमचे केंद्रीय नेते आदरणीय नरेंद्र मोदी साहेब असतील, अमित शाह साहेब असतील, त्याचबरोबर आपल्या देशातल्या जे एनडीएचं सरकार असेल, महायुतीचं सरकार असेल, याच्यावर विश्वास ठेवून आपण जेव्हा काम करतो, त्याचबरोबर आपल्या राज्यातले नेते आदरणीय फडणवीस साहेब आणि गिरीश महाजन साहेबांची त्यांचा संपर्क झाला आणि त्यांनी जेव्हा सांगितलं की आपल्याला महायुतीबरोबर काम करत असताना महायुतीची ताकद आपली अजून वाढली पाहिजे, तेव्हा मी खऱ्या अर्थाने भूषण भैयांचे आभार मानेल की त्यांनी पक्ष आणि पक्षनिष्ठा काय आहे ही आज दाखवून दिलेली आहे. आपलं स्वतःचं मन त्यांनी मोठं करून आपला महायुतीच्या उमेदवाराच्या मागे उभं राहण्यासाठी त्यांनी आज भूमिका घेतली. भूषण भैया कधीच पक्षाच्या विरोधात किंवा पक्षाला सोडून कधी त्यांची भूमिका नसते आणि आज त्यांनी पुनश्च एकदा ती भूमिका घेतली आहे. मी मनापासून त्यांचा आभार मानतो. महायुतीचा आपल्या चांदवड देवळा विधानसभा क्षेत्राचा उमेदवार ह्या नात्याने आज सकाळी आम्ही त्यांना विनंती केली की आपण आमच्या आता ह्या प्रचार दौरे जे सुरू होत आहेत त्याच्यामध्ये आता आपण तात्काळ सामील व्हावं. त्यांनीही त्याला दुजोरा दिला आणि आज भूषण भैया आमच्या बरोबर कायमच राहिलेले मागचे 10 वर्ष मध्ये उमेदवारी मागत असताना त्यांचा हे होता, पण आज पुनश्च एकदा ते आपल्या बरोबर खांद्याला खांदा लावून ह्या विधानसभेमध्ये विजयश्री खेचून आणण्यासाठी आम्हाला एक मोठं मोलाचं सहकार्य करणार आहे. त्याबद्दल भैयाचे मी मनापासून आभार मानतो. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.